तर अधिवेशन संपण्याआधीच शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर होईल असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पॅकेज जाहीर करतील। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। सर्व आमदारांना समान निधी वाटप केला जाईल, अनेक सकारात्मक निर्णय घेतले जातील असं सुद्धा त्यांनी म्हटलं। विशेष पॅकेज राज्याचे प्रमुख हे अधिवेशन संपायच्या आत 100% महायुतीच्या सरकारच्या वतीनं जाहीर करणार आहेत। तशा पद्धतीनं प्लॅनिंग ठरलेलं आहे आणि त्याच्या अजून काही माहिती मागवण्याचं पण काम चाललेलं आहे आणि मला विश्वास आहे की हे सर्वसामान्य सरकार आहे, शेतकरी बिंदू मानून ह्याच्यामध्ये एक मदत करण्याची भूमिका सरकारची राहणार आहे। त्यांनी कुणाला काय करायचं तो त्यांचा अधिकार आहे। पण पूर्वी पण काँग्रेस आम्ही सरकारमध्ये असताना सरकार चालवलेली आहे, ते काय आजचं काम नाही, हे वर्षानुवर्ष चालत आलेली गोष्टी आहेत आणि साधारण सगळ्यांनाच देण्याचा प्रयत्न केला जातो। संपूर्ण राज्य डोळ्यासमोर ठेवून हेमची कामं असतील किंवा इतर पीडब्ल्यूडीची कामं असतील, ग्रामविकासची कामं असतील, नगरविकासची कामं असतील, जे सामाजिक न्याय विभाग असेल, अल्पसंख्याक विभाग असेल, ज्या विभागाच्या निमित्तानं तिथल्या जनतेला विकासाच्या दृष्टिकोनातून निधी द्यावा लागतो तो निधी देण्याचं काम सरकार म्हणून आम्ही केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।